आपले स्वामी बोलतात, अरे गोविंदराव, तुझी भक्ती अजून परिपक्व कर, तुझी सेवा वाढव. आम्हाला भक्तीत कच्चेपणा चालत नाही. स्वामी लीला. मुंबईत गोविंदराव म्हणून एक गृहस्थ राहत होते. त्यांना तीर्थयात्रेची आवड होती. एका कनोजी ब्राह्मणासोबत ते गाणगापूर येथे तीर्थयात्रा करत करत आले. तेथे त्यांनी अनुष्ठान सुरू केले, उपवास सुरू केले. श्री गुरुचरित्राचे पारायण त्यांनी सुरू केले. दोघेही नित्य नियमाने श्री गुरुचरित्राचे मनोभावे वाचन करत, माधुकरी मागत. एके दिवशी पहाटे अनुष्ठान सुरू असताना श्री गोविंदरावांस स्वप्नात श्री दत्त महाराजांचा दृष्टांत झाला. अरे, मी प्रत्यक्ष रूपात अक्कलकोटात आहे. तेथे तू जा, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. गोविंदरावास खूप आनंद झाला. त्यांनी सोबत असलेल्या कनोजी ब्राह्मणास दृष्टांत सांगितला. त्यांना पण खूप आनंद झाला. त्यानंतर दोघेही अनुष्ठान पूर्ण करून अक्कलकोट येथे येतात. अक्कलकोट नगरीत आल्यानंतर स्वामी दर्शन घेतल्यानंतर ते तेथे सेवा सुरू करतात. श्री गोविंदराव आणि कान्होजी ब्राह्मण तेथेही श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू करतात. त्यात त्यांचा एक नित्यक्रम असतो. कान्होजी ब्राह्मण रोज स्वामींना नैवेद्य तयार करत. नैवेद्य स्वामींना दाखविल्यानंतरच दोघेही जेवण करत. हा त्यांचा नित्यक्रम जवळजवळ 5 महिने सुरू होता. असेच एके दिवशी त्यांनी नैवेद्य तयार केला आणि स्वामींना अर्पण करण्यासाठी गेले. आणि काय, स्वामींच्या मनात काय आले कोणास ठाऊक. स्वामी त्यास बोलले की अरे, गावाबाहेर एक मशीद आहे, तेथे एक फकीर आहे आणि एक कुत्रा पण आहे, त्यांना नैवेद्य दाखव जा. उभयतांस जरा आश्चर्य वाटले, पण अतिशय विश्वासाने ते गावबाहेरील मशीदमध्ये आले. आणि खरोखर तेथे एक कुत्रा आणि फकीर होता. उभयतांस जरा आश्चर्य वाटले. दोघेही नैवेद्याचे ताट घेऊन जवळ गेले. तो फकीर बोलला, तुम्हाला स्वामींनी पाठवले आहे ना? आणा, 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 ते ताट इकडे आणा. असे बोलून फकीराने आणि कुत्र्याने नैवेद्य ग्रहण केला आणि नैवेद्याच्या ताटात थोडी खीर आणि वडा तसाच शिल्लक ठेवून ताट परत केले. त्यानंतर दोघेही पुन्हा स्वामींच्या दरबारात येतात. स्वामी हसतात आणि दोघांना फकीराचे उष्ट उरलेली खीर आणि वडा खाण्याची खूण करतात. कनोजी ब्राह्मण क्षणाचा उसंत न घेता निश्शंक होऊन उष्ट खाण्यास सुरुवात करतात. स्वामी आज्ञा म्हणून. पण श्री गोविंदरावांच्या मनात शंका येते. मुसलमान फकीराचे कसे उष्ट खाऊ? म्हणून ते काही उष्ट राहिलेले खात नाहीत. स्वामी हे बघतात आणि ब्राह्मणावर प्रसन्न होतात. त्यास पादुका देतात आणि बोलतात की अरे बाळा, जा, तू मुंबईला जा. तेथे तुला 10,000 रुपये भेटतील. जा, मुंबईला जा. भेटतील तुला 10,000. जा, मुंबईला जा. भेटतील तुला 10,000. जा. आणि श्री गोविंदरावांवर क्रोधित होऊन बोलतात, अरे गोविंदराव, अरे, तुझी भक्ती अजून परिपक्व कर, तुझी सेवा वाढव. आम्ही भक्तीत कच्चेपणा चालत नाही. स्वामी भक्त हो. ब्राह्मण अतिशय गरीब होता. स्वामींनी त्यावर कृपाच केली होती. त्याचा स्वामींवर इतका विश्वास होता की मनात थोडीही शंका न घेता तो लागलीच मुंबईला निघाला. मुंबईत कोणाकडे जायचे, कोठे जायचे, पैसे कुठे भेटतील, काहीच म्हणजे काहीच माहीत नव्हते. फक्त आणि फक्त स्वामीवाणी त्याच्या डोक्यात होती. स्वामींनी सांगितले, मुंबईत तुला 10,000 भेटतील. हाच विश्वास घेऊन तो मुंबईत येतो. स्वामी भक्त हो. तो ब्राह्मण मुंबईत येतो. मला 10,000 भेटतीलच, ही स्वामीवाणी आहे, शंकाच नाही. स्वामीवाणी खरी होणारच, मला 10,000 भेटणारच, हा स्वसंवाद त्याच्या मनात सतत सुरू होता. मुंबईत श्रीमंत लोक असतात, तर एखाद्याच्या खिशातून 10,000चा पुडका पडला असेल. ह्या भोळ्या पण दृढ आशेने तो ब्राह्मण कचराकुंडीतील कागदाचे पुडके तपासत. जवळजवळ 15 दिवस तो ब्राह्मण असाच वेड्यासारखा फिरत होता. पण मनात हाच स्वसंवाद सुरू होता की ही स्वामीवाणी आहे, स्वामी वचन आहे, स्वामी आज्ञा आहे, मला 10,000 भेटतीलच. स्वामी भक्त हो. बघा, कसली श्रद्धा होती त्याची, कसला विश्वास होता. असो, तो इकडे मुंबईत एका महिलेला गुप्त दान करायचे होते. पण कोणाला देऊ, कसे देऊ, ह्या विचारात ती गोंधळलेली होती. शेवटी वैतागते आणि मनात ठरविते की जो ब्राह्मण पहिल्यांदा नजरेस दिसेल त्यास हे 10,000 रुपये देऊन टाकू. आणि एका कागदाच्या पुढ्यात ते 10,000 रुपये गुंडाळते आणि दरवाजात येते. स्वामी भक्त हो. स्वामींचे दिव्य नियोजन कसे असते बघा. ती महिला दारात येताच हा ब्राह्मण त्याच क्षणाला महिलेला दिसतो आणि ती खुश होते. त्याला बोलावते आणि हातात कागदाचा पुडका देते. हे काय चालले म्हणून ब्राह्मण थोडा अचंबित होतो आणि हातात काय दिले म्हणून बघतो तर त्याच्यात 10,000 रुपये दिसतात. स्वामी भक्त हो.
त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून सतत आनंदाचे अश्रू सुरू होतात. स्वामी राया, तुझे वचन, तुझी वाणी सत्य झाली. तुझे बोलला ते घडलं. त्याच्या हृदयातून कृतज्ञतेचे भाव पाझरू लागतात आणि बोलू लागतो, हे स्वामी आई, धन्यवाद. हे स्वामी माऊली, कोटी कोटी धन्यवाद. हे परब्रह्म, कोटी कोटी धन्यवाद. तू बोलला 10,000 भेटतील ते भेटले. तुझी वाणी सत्य आहे. बोला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भाविक हो, पुढे हा ब्राह्मण त्याच्या गावी उत्तर भारतात जातो, स्वामी पादुकांची स्थापना करतो आणि अखंड स्वामी सेवेचा वसा घेऊन स्वामी भक्तीत दंग होतो. स्वामी बोध. स्वामी भक्त हो, आजच्या स्वामी लीलेतून स्वामींनी तर आपल्याला स्पष्ट भक्तीचा आणि श्रद्धेचा संदेश दिला आहे की आम्ही ब्रह्मांडाचे महाराज आहोत. जे जे काही सुरू आहे ते माझ्याच दिव्य नियोजनाने सुरू आहे. प्रत्येकाची मागणी पूर्ण होत आहे, मग तो सेवेकरी असो वा नसो. बघा स्वामी भक्त हो, ब्राह्मणाची पण इच्छा पूर्ण केलीच, पण त्या महिलेची पण गुप्तदानाची प्रार्थना स्वामींनी पूर्ण केली की जी स्वामींना ओळखत पण नव्हती. स्वामी भक्त हो, स्वामी पुन्हा सांगतात की जेव्हा जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो त्याच क्षणाला सर्व ब्रह्मांडाला स्वामी आज्ञा देतात आणि स्वामींच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. कारण सारे ब्रह्मांड हे स्वामींचे अनन्य भक्त आहे. स्वामी आज्ञेचे ते त्वरित पालन करते आणि आपण अविश्वास दाखविताच, काम होईल की नाही अशी शंका घेताच ते काम करण्याचे थांबविते. भाविक हो, हे सत्य आहे. आज विज्ञानसुद्धा ह्यावर विश्वास ठेवते आहे की जसे विचार, जसा विश्वास तसे जीवन. स्वामी भक्त हो, आपण पण त्या ब्राह्मणासारखे नशीबवान आहोत की स्वामी नाम आपल्या मुखात आहे. स्वामी आपले गुरु आहेत. काय मागायचे, कसे मागायचे हे स्वामी आपणास त्यांच्या लीलांद्वारे आजही शिकवत आहे. कारण ती आई आहे, तिचे आपल्या बाळावर प्रेम आहे, म्हणून हा तिचा खटाटोप आहे. असो, आपल्याला फक्त श्री गोविंदरावांसारखी मनात शंका नाही घ्यायची. स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहायची आहे. स्वामी भक्त हो, शेवटी जाता जाता वरील लीलेच्या निमित्ताने स्वामी आपणास आधार देत आहेत की बाळांनो, तुमचे माझ्यावर भक्ती आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना, तर निश्शंक रहा. तुमची सर्व संकटे, समस्या दूर होत आहे. मग त्या कोणत्याही असोत. तुमच्यासाठी साऱ्या ब्रह्मांडाला मी कामाला लावले आहे, हा विश्वास ठेवा. आता माझ्या दिव्य नियोजनानुसार तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो जो भेटेल त्याला धन्यवाद द्या. कोटी कोटी धन्यवाद द्या. त्यावर शंका नका घेऊ, कारण प्रत्येकाच्या हृदयातून मीच कार्य करत आहे हे लक्षात ठेवा. हा भाव ठेवा आणि हे सत्य आहे, कारण मी चराचरात आहे. धन्यवाद स्वामी. कोटी कोटी धन्यवाद.